मुंबईच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा होण्याचं काम करेल असा रस्ता नुकताच सुरू झालाय. आम्ही बोलतोय मुंबई कोस्टल रोड या प्रोजेक्ट विषयी. समुद्रावरून नव्हे तर समुद्राच्या खालून हा रस्ता काढला गेलाय. देशातलं पहिलं अंडर सी टनेल असलेला हा कोस्टल रोड सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. मुंबईची पश्चिमेची उपनगरं जोडणाऱ्या कोस्टल रोडची पहिली फेज पूर्ण झालीये आणि त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकतंच झालं. पहिल्यांदा तर त्यांना सांगतो, आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत. जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो. अनेक वर्ष ही संकल्पना या ठिकाणी होती. मला आठवतं सन्मान्य उद्धवजींनी तर 2 महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पडल्या. कोस्टल रोड कधी झालाच नाही. मुंबई महापालिकेसाठी महत्वाकांक्षी ठरलेला हा रस्ता भारतीयांचं इंजिनिअरिंग मार्व्हेल असं म्हटलं जातंय. स्वतः पंतप्रधान मोदींनीच ह्या रस्त्याच्या प्रकल्पाला इंजिनिअरिंग मार्व्हेल म्हटलंय. काय आहे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य हे आपण बघणार आहोत. पण त्याच वेळी या प्रकल्पाच्या श्रेयावरून राजकीय वाद विसंवादही रंगलाय. त्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुंबई कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज किनारी महामार्ग असं नाव दिलं गेलंय. पूर्णत्वाला जाईल तेव्हा हा मुंबई कोस्टल रोड एकूण 29.20 किलोमीटर लांबीचा असेल. मुंबईच्या किनाऱ्यावरच्या उपनगरांना दक्षिणोत्तर जोडायचं काम हा किनारी रस्ता करेल. तब्बल 13,000 कोटींचा कोस्टल रोड म्हणजेच सागरी महामार्ग हा मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय असल्याचं सांगितलं जातंय. काँग्रेसपासून ते महायुतीच्या शिंदे सरकारपर्यंत राज्यातल्या अनेक सरकारांनी कोस्टल रोड प्रोजेक्टच्या कामात आपापल्या परीने रस घेतला होता. पण 2014 नंतर फडणवीस सरकारच्या काळात या कोस्टल रोड प्रोजेक्टने खऱ्या अर्थानं वेग घेतला. मधल्या कोविड काळात काम पुन्हा थंडावलं. ते आता गेल्या 2 वर्षात जोरदार सुरू आहे. मे पर्यंत या रस्त्याची पहिली फेज पूर्ण होईल आणि वरळी ते मरीन लाईन पर्यंतचा प्रवास सुसाट होईल अशी आशा आहे. पण उद्घाटनाच्याच दिवशी श्रेयवादाची लढाई दिसली. याच दिवशी आदित्य ठाकरेंनी या प्रकल्पाचं श्रेय कसं आपल्या वडिलांना म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जातं याविषयी वाच्यता केली. त्यावर उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट या प्रकल्पाचा अथपासून इथपर्यंतचा इतिहासच वाचून दाखवला. आम्ही त्यांना अंडरटेकिंग दिलं. आम्ही सांगितलं आम्ही CRZ ची लाईन बदलणार नाही. कोस्टल रोड झाला तरी CRZ ची लाईन तीच असेल की तुम्हाला तात्काळ याला मान्यता द्यायची आहे. 1.5 वर्ष मी चक्रा मारतोय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 5-5 बैठका घेतो आणि या ठिकाणी त्याला मान्यता मिळत नाही. तुम्ही रोज नवीन त्याच्यात अडथळे टाकता असं म्हणून मी फार नाराजी त्यावेळी प्रकट केली. आणि म्हणून जे लोक नुसते ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आणि फेसबुक लाईव्हवर या ठिकाणी श्रेय घेतात, रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मी मुख्यमंत्री होतो, मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही. मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट पूर्ण होण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. केंद्रीय पर्यावरण विभागाकडनं हिरवा कंदील मिळवण्यात सर्वाधिक वेळ गेला. शेवटी या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची लेखी हमी फडणवीसांनी सरकारतर्फे दिल्यानंतरच या प्रकल्पाची वाट मोकळी झाली. कोस्टल रोड मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता तर आपल्या नियमांमध्ये सी लिंक बांधणं अलाउड होतं पण कोस्टल रोड अलाउड नव्हता. याचं कारण कोस्टल रोड करता रिक्लेमेशन करावं लागतं
आणि रेक्लेमेशन केलं तर CRZची लाईन बदलते आणि म्हणून रेक्लेमेशन करू देणार नाही, अशा प्रकारची केंद्र सरकारची भूमिका होती. मी अनेक सन्माननीय मुख्यमंत्री आणि विशेषतः जे शेवटचे मुख्यमंत्री UPAच्या काळातले महाराष्ट्रातले होते त्यांना ड्रीम प्रोजेक्ट म्हणून दिल्लीला जाताना बघितलं. ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत या ठिकाणी परत यायचे, कधीही त्याला परवानगी मिळाली नाही. आता पाहूया या प्रकल्पात एवढं खास काय आहे. मुंबईच्या सागरी किनाऱ्याने दक्षिण मुंबई उत्तर मुंबईला जोडणारा कोस्टल रोड हा BMCचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा 29.2 किलोमीटर लांबीचा ग्रेड सेपरेटर सहितचा रस्ता कांदिवलीला थेट मरीन ड्राईव्हशी जोडेल. 2 फेजमध्ये या रस्त्याचं काम सुरू आहे आणि पहिल्या फेजचं उद्घाटन नुकतंच झालंय. मरीन ड्राईव्हवरच्या प्रिन्सेस स्ट्रीट पासून सुरू होणारा हा मार्ग वरळीपर्यंत 10.5 किलोमीटरचा आहे आणि तिथून तो वरळी सी लिंकला जोडला जाणार आहे. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे या फेजमध्ये हा रस्ता गिरगाव चौपाटीजवळ जमिनीखालच्या बोगद्यात शिरतो आणि मलबार हिलच्या पलीकडे जातो. याचा अर्थ समुद्रावरून नव्हे तर काही अंतर समुद्राखालून पार करायला मिळणार आहे. 2.07 किलोमीटर लांबीचे 2 भूमिगत बोगदे यासाठी तयार केले. हे बोगदे अरबी समुद्राखालून 7 ते 20 मीटर अंतरावरनं खोदलेले आहेत. हेच ते देशातले पहिले अंडरसी टनेल. या बोगद्यातून वर आल्यावर हाजी अली मार्गे वरळी सी लिंकला हा रस्ता मिळतो. तिथून बांद्रा ते वर्सोवा सागर सेतूवरून बोरिवलीकडे रवाना होता येणार आहे. हाच रस्ता किनारी मार्गाने कांदिवलीपर्यंत जोडण्यात येणार आहे. टोटल 8 लेनचा प्रशस्त किनारी मार्ग आहे हा. शिवाय बससाठी ह्याला एक डेडिकेटेड लेन असणार आहे. चालणाऱ्यांसाठीही जागा असेल आणि काही भाग उद्यानासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सध्या वरळी सी फेस ते मरीन लाईन्स एवढाच भाग खुला झालाय. एरवी ज्या प्रवासाला गर्दीच्या वेळी 50 मिनिटं ते 1.25 तासही लागू शकतो, तोच प्रवास आता फक्त 10 ते 15 मिनिटात होतोय. आणि सर्वात महत्वाचं, सर्वसामान्यांसाठी खरी गुड न्यूज काय आहे ती म्हणजे या रस्त्यावरून जाण्यासाठी टोल किंवा अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाहीये. टोल फ्री रोड असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची आणि कामासाठी मुंबईत येणाऱ्यांची ट्रॅफिक जॅम मधनं सुटका करणारा हा किनारी रस्ता इंजिनिअरिंग मार्वेल ठरलाय आणि मुंबईकरांसाठी सुद्धा वरदानच ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, बखर लाईव्ह.